हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसं आहे सगळे जर मस्त मजेत आहात ना। तर सध्या आता एवढी थंडी सुरू झाली आहे ना की सकाळी म्हणजे पूर्ण सगळीकडे गारठा गारठा असतो आणि पाणी तर एवढं थंडगार असतं की पाण्यामध्ये हात घालायला पण नकोसं वाटतं। पण काय प्रत्येकीला आपल्याला उठावंच लागतं। असं नाही आहे की मलाच उठावं लागतं, प्रत्येक महिलेला आपल्या घरासाठी आपल्या संसारासाठी हे उठावंच लागतं। तर आज पण बरीच अशी थंडी जी आहे ती पडलेलीच होती। रात्री ना काय होतं माहिती आहे का, दिवसभर किंवा रात्री असं गरम होत असतं आणि सकाळी मात्र लगेच थंडी पडायला सुरुवात होते। आता इथे ही सुकी मच्छी आणलेली होती, तर तीच उन्हामध्ये मला ठेवायची होती। तर काय झालं, सुकी मच्छी आणून बरेच दिवस झाले आहेत म्हणा, पण मी काय उन्हामध्ये ठेवली नव्हती, माझ्या लक्षातच नाही राहिलेलं खरं तर। तर म्हटलं आज म्हटलं ही ठेवून देऊया, कशा उन्हामध्ये थोडंसं ठेवलं ना की ती चांगली राहते। आणि या मच्छीचा वास आल्याबरोबर आमची दोघेही जण हजर झालेले आहेत। तर इथे ही दोडी आहे आणि गोलमा आहे, तर छान लागतं। आणि बघा, ज्यांना सुकी मच्छी खायची आवड असते ना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आवडू शकतात, पण ज्यांना अजिबातच सवय नाही आहे खायची तर त्यांना हे आवडणार पण नाही। तर आता इथे काय झालं माहिती आहे का, पहिल्या बाल्कनीमध्ये बघितलं तर फारसं काही ऊन नव्हतं, मग आता ही सेकंड बाल्कनी आहे तिथे आले तर इथे ऊन आहे आणि चांगलं आहे। आता कसं आहे माहिती आहे का, सकाळची थंडी, दुपारचं गरम आणि बाहेर तर एवढं ऊन पडलेलं असतं ना कडक की बघायची पण इच्छा होत नाही, बाहेर इतकं ऊन असतं। आता इथे झाडं आहेत ना तिथली ती आधी बाजूला केली आणि म्हटलं आता जागा करते आणि तिथे मी सुकी मच्छी ठेवली। आता ही दोघंही जण हजर झालेली आहेत। त्याच्यानंतर हे सुके ना नारळ आणले होते आमच्याकडे। आता सध्या असा प्रॉब्लेम झाला आहे ना की ओला नारळच नाही आहे, म्हणजे आम्ही सगळे कसे नारळ गावावरूनच आणतो, पण सगळे सुखे नारळ, त्याच्यात पाणीच नसतं। आणि हे सगळे आता सुखेच होते, ओला नारळ नाही। शेवटी मग त्या दिवशी आम्ही बाजारातून विकत आणले, नाही तर काय आम्हाला नारळ हे विकत घ्यावे लागत नाहीत, आमच्या पुरते तरी असतातच। तर पण ह्यावेळी असं नाही आहे, ओले नारळ तर अजिबातच नव्हते, त्याच्यामुळे त्या दिवशी बाजारातून घ्यावेच लागले शेवटी। आणि हे सुखे होते, तर सुखे थोडे आणून ठेवले तिथे। म्हटलं तर ते थोडा वेळ उन्हामध्ये कसे ठेवले ना सुकं की मग ते राहतात चांगले, म्हणून म्हटलं थोडा ठेवून देते इथे। आणि म्हटलं ऊन आलं आहे आणि आत्तापुरतंच ऊन आहे, त्याच्यानंतर काय पुढे काही महिने ना अजिबातच ऊन नसतं, त्याच्यामुळे म्हटलं की आता आहे तर म्हटलं ठेवून देऊया। त्याच्यानंतर थोडंफार जेवण होतं बनवायचं, ते आवरलं तिथलं। आणि आता इकडे भांडी, तर बेसिन पूर्ण भरलेला होता भांड्यानी, एवढी भांडी पडली होतं। जेवण जरी एवढंसं जरी असलं ना तरी पण भांडी इतकी पडतात ना की कधी कधी ते नकोसं वाटतं। मग ते जेवण बनवायला आवडतं पण ते भांडी नकोशी वाटत घासायला, असं होतं। तर आता म्हटलं पर्याय नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं पटापट सगळी भांडी जी आहेत ती म्हटलं घासून घेते। तर जेवणाचं झालं आहे, पण इतर परत आहेत काही ना काहीतरी कामं। हल्ली सकाळी उठणं तर रोज होते, कारण की नवऱ्याला ऑफिसला लवकर जायचं असतं, त्याच्यामुळे लवकरच उठतो, पण तरी पण कामं काय चालूच असतात दिवसभर, ही अशी एक 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 कामं चालूच असतात। तर भांडी वगैरे सगळी मी धुवून ठेवलेली आहेत आणि आपलं जेवण आहे ते झालं आहे। आता 12 वाजले आहेत म्हणा, कुकर फक्त लावायचं आहे। कुकर मी उशिरा लावते कारण की गरम गरम भात जरा बरा वाटतो म्हणून। आता आमचे साहेब इकडे आलेत, मी बोलायला लागले, त्याच्यामुळे त्याला असं असतं की तू काय बोलतेस मी जरा बाजूला बसून ऐकतो। तर काय साहेब, तर काल काय झालं माहिती आहे का, एक मोठा अनर्थ होण्यापासून वाचलं आहे खरं तर। आणि मला आवाज येत होता बाहेरून, पण मला समजत नव्हतं की कुठचा आवाज आहे तो। तर मी ना म्हणजे किचनमध्ये होती ना, तर किचनमध्ये मी विंडो ओपन केली आणि मी बघितलं पण वाकून, पण त्यावेळी मला काही दिसलं नाही। बारीक बारीक असा आवाज येत होता, तर मला वाटलं की असेल कोणतरी, म्हणजे असं इथे कसं ते हे फिरतंय आत्ता, म्हणजे हल्ली आम्हाला कळायला लागलं। म्हणजे आधी पण लोक म्हणायची ते काय बोलतात, ते फटकुरं म्हणतात त्याला ना, तर ते फिरतंय। तर मला वाटलं की ते कदाचित असेल आलेलं, कारण की ते आत्ता इकडच्या आमच्या इकडच्या बाल्कनीमध्ये वगैरे येत, बाल्कनी म्हणजे आतमध्ये नाही आहेत, वरती पत्रे आहेत ना, तर त्याच्यावरून ते जातं। तर तिकडे ज्या बाकीच्या विंग आहेत ना त्यांच्या तिकडच्या लोकांच्या गॅलरीमध्ये ते असायचं, तर ती लोक सांगायची की असं फिरताय वगैरे म्हणून, गॅलरी वगैरे मध्ये येतं म्हणून। तर मला असं त्यावेळी खरं नाही वाटलं होतं। तर काय झालं की मी परवाच्या दिवशी मी अशीच बाहेर गेले होते, तिकडच्या म्हणजे बेडरूमची आमची जी बाल्कनी आहे तिकडे गेली होती आणि तिथे सुटी पण होती। सुटी किती वेळ बघत होती, तर म्हणून मग मी बघितलं मी कोण आहे, तर ते ना जे बांबूची झाडं आहेत ना त्याच्यावरून असं चढत होतं। तर मला असं झालं की मुंगूस, म्हणजे मुंगूसासारखं दिसत होतं, म्हणजे एक रात्र झाली होती त्याच्यामुळे काळोखात काही समजत नव्हतं, फक्त ते एक दिसत होतं फक्त थोडंफार। तर मी म्हणते की मुंगूस कसं काही झाडावरती चढेल, कारण मुंगूसच्या झाडावर मी कधी चढताना बघितलं नाही। म्हटलं
म्हटलं ही लोक म्हणतात ना, तर म्हटलं तेच हे असणार आहे. मग मी नवरा नंतर आला घरी, त्याच्यावर नंतर मी त्याला विचारलं की म्हटलं असं असं म्हटलं मुंगूसासारखं ना त्या बांबूच्या झाडामध्ये एकदम वरच्या टोकाला म्हटलं गेलेलं. तर मग हा बोलला की ते फटकुरं असतं म्हणून. तर मी आधी त्याला विचारलं की ते म्हटलं व्हेज असतं का नॉनव्हेज असतं. तर हा बोलतो की नॉनव्हेज असतं. म्हटलं हां मग ठीक आहे, म्हणजे आपलं काय करणार नाही ना. तर म्हणून आम्ही ना तिकडची जी झाडं होती ना ती आम्ही त्यांना तोडायला सांगितली होती, कारण की हे फणसाचं झाड, ते बांबूचं झाड भरपूर वाढलेले आणि आमच्या इकडच्या गॅलरीमध्ये एकदम अशी जवळ आली होती. मग तिथून काय होतं ना, प्राणी कुठचाही असू दे तो येऊ शकतो झाडांवरून असं उड्या मारून. तर पहिल्यांदा तरी माकडं पण यायची, आत्ता हल्ली दिसत नाही ती, म्हणजे असतात कधीतरी पण ती फारशी नसतात, आमच्या इकडे नाही आहेत फारशी. पण पहिल्यांदा अगदी गॅलरीत पण यायची माकडं. त्याच्यानंतर खारुताई वगैरे पण ना तिकडच्या झाडावरून इकडे येतात वगैरे असा. तर खारुताईचं काय वाटत नाही, पण माकड म्हणा किंवा इतर प्राण्यांची भीती वाटते वरून यायचं तर म्हणून त्यांना आम्ही सांगितलं होतं की तोडा म्हणून. आमच्या इकडच्या साईडचं जे फांद्या इकडे आल्या नाही खूपच आल्या होत्या, तर त्या त्यांनी तोडल्या नाहीत म्हणा. पण तरीही ते ना तो फटकुर आहे तो फिरत असतो. तर मला काय झालं की मला काल वाटलं की तेच आहे की काय, म्हटलं ते आलं असेल म्हणून मी म्हटलं जाऊ दे काय करायचं आपल्याला, म्हटलं त्याला फिरून म्हटलं जायचं असं मी माझ्या म्हणत होता. पण हे काहीच नव्हतं, झालं उलटच काहीतरी. आणि ते खरं तर मला असं वाटतं की माझी चूक होती खरं तर त्यामध्ये. पण चूक म्हणजे काय झालं माहिती आहे का, मी तुम्हाला दाखवते आता. आधी पहिल्यांदा दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की काय झालं ते. मी कुंडी उलटी करून ठेवली आहे, कोणाला दिसतं नाही तर नवऱ्याला आला की मला बडबड. बघा ही कुंडी जी आहे ना या साईडने पूर्ण होल पडलेला आहे, पूर्णच्या पूर्ण होल पडला आहे. आणि इकडे पण सगळं लागलेलं आहे, माती पण बाहेर आलेली आहे. तर काय झालं ते तुम्हाला सांगते. इथे काय होतं, आता ही कुंडी मी अशी करून ठेवली आहे कारण की नवरा आला आणि त्याने बघितलं तर मला बडबडायचा. तर आता हे बघा हे सगळं ते पडलं आहे आणि ह्याचाच आवाज येत होता रात्री, पण मला काही कळत नव्हतं. तर इथे हे मी दिवा लावते, तर तुळशीच्या इथे मी दिवा लावते. आता दिवा पहिल्यांदा आम्ही कठड्यावरती इथे ठेवून द्यायचो, पण आमचा गोल्डन काय करतो माहिती आहे का, तो दिवा असा उचलला की मग तो चावून बिवून मोकळा होतो. म्हणून मी इथे दिवा ठेवला होता तो. आणि इथे ठेवल्यावरती हे काय झालं मला माहिती नाही, वारा सुटलेला म्हणून ती वाट तिकडे काय झाली किंवा तिकडे गेली तर मला काही माहिती नाही. पण ते दिवा लावल्यामुळे तिथे ते आपली कुंडी जी आहे ती पूर्ण बाद झालेली आहे. पूर्ण अशी नाही म्हणा, थोडीफार बाद झालेली आहे. पण आणि काय मला भीती वाटली माहिती आहे का, मी ज्यावेळी सकाळी उठले ना झाडाने ज्यावेळी पाणी घालायला गेले त्यावेळी मला कळलं हे असं झालं ते. आणि त्यावेळी मी एवढंच मानते की ते खाली ना आम्ही असं फळी ठेवलेली आहे खरं तर नशीब त्या फळीला आग नाही लागली, नाहीतर आणि सगळ्या कुंड्या भेटल्या असते. तर आता मी ती अशी परतून ठेवली आहे कुंडी, नाही तर मग ह्याने बघितलं का बडबडणार आहे. बडबडणार म्हणजे तेवढ्या पुरतं बडबडेल म्हणा, कारण की त्याला पण माहिती आहे की आमचा गोल्डन कसा आहे ते. तर गोल्डन उचलून येतो म्हणून मी ते खाली ठेवते दिवा. पण आता मला असं वाटतं की तेवढ्या पुरता दिवा लावण्यापुरता तो दिवा तिथे ठेवायचा आणि नंतर मग तो आतमध्ये घरा घालून ठेवायचा, असं काहीतरी करावं लागेल. नाही तर ह्याच्यावरती लक्ष ठेवावं लागेल, नाही तर मग तो दरवाजा तरी बंद करावा लागेल. आणि कधी कधी काय होतं की आपण विसरून जातो. आणि असं झालंय, एक माझा दिवा ना त्याने घेतलेला आणि तो पूर्ण असा चेपून टाकला नाही तो, असं म्हणजे काहीतरी करतो म्हणून मग मी तिथे ठेवला नव्हता. पण जाऊ दे, देवाची कृपा की ते तेवढ्यावरच वागलं. कुंडीचं नुकसान झालं ठीक आहे, पण इथं काय नाही झालं ते अगदी बरं आहे. तर चला आजचा हा व्लॉग होता तो इतकाच आहे. तर आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.